जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील पुन्हा ॲक्शन मोडवर. अवैध गौण खनिज उत्खनन करून वाहतूक करणाऱ्या 47 विना नंबर टिप्पर वाहनांवर केली धडक कारवाई. जिल्ह्यात अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतुकीला आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाद्वारे विशेष मोहीम राबवली जात असून या मोहिमेअंतर्गत रविवारी दिनांक 16 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांच्या नेतृत्वातील पथकाने अवैध वाळू उत्खनन व वाहतूक करणाऱ्या 47 टिप्पर वाहनांवर दंडात्मक कारवाई करत 10 लाखांहून अधिक दंडाची वसुली केली. तसेच देऊळगाव राजा तालुक्यातील सिनगाव जहागीर व खल्याळ गव्हाण परिसरात जिल्हाधिकारी यांच्या विशेष पथकाद्वारे अवैध वाळू उत्खननाच्या ठिकाणी धाड टाकून संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. यापूर्वी 14 ऑगस्ट 2025 रोजी देखील जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी अचानक अनेक ठिकाणी भेट देऊन एकाच दिवशी 30 अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्या विना नंबर टिपर विरुद्ध 6.50 लाखांची दंडात्मक कारवाई केली होती. याच पद्धतीची 19 मे 2025 रोजी देखील कारवाई त्यांनी केली होती. नियमितपणे राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 897 प्रकरणांमध्ये कारवाई करण्यात आली असून संबंधित 110 वाहन चालकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल, परिवहन, पोलीस व अन्य विभागाच्या संयुक्त कारवाईद्वारे जिल्ह्यात 1 एप्रिल ते 17 नोव्हेंबर 2025 या कालावधीत अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतुकी संदर्भात 897 प्रकरणांमध्ये कारवाई करण्यात आली आहे. यापैकी 414 प्रकरणे अवैध उत्खनन वाहतूक संबंधित आहेत. 483 विना नंबर वाहनांवर कारवाई केली तर 110 प्रकरणांत गुन्हे दाखल केले आहेत. या सर्व कार्यवाहीमधून जिल्हा प्रशासनाने एकूण 4,87,00,000 रुपयांची दंडात्मक कारवाई केली आहे. दरम्यान नागरिकांना परिसरात कुठेही अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक होत असल्याचे आढळल्यास त्यांनी संबंधित उपविभागीय अधिकारी, तहसीलदार किंवा पोलीस विभागास निदर्शनास आणून द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी केले आहे.